ओके. तर आपण आज या ठिकाणी वर्गमूळ काढणे याची एक ट्रिक पाहणार आहोत. एकदम छोटी ट्रिक आहे, कारण आपण वर्गमूळ पाठ होऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्या 99 पर्यंतच्या कोणत्याही संख्या असेल त्याचा वर्ग दिला असेल तर त्याचा वर्गमूळ आपण या ट्रिकने काढू शकतो का. तर आता पहा, या ठिकाणी आपला 5476 ही संख्या आहे. या संख्येचं वर्गमूळ काढायचे. या प्रथमतः या संख्येचे दोन गट करून घ्या. 76 गट झाला आणि 54 गट झाला. मग आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या संख्या आणि त्यांचे वर्ग आपल्याला माहित असावेत, त्यासाठी आपण इथे लिहून ठेवले. मग या 76 या संख्येचा जो पहिला गट आहे याच्या एक स्थानी कोण आहे? 6 आहे. मग इथं कोणत्या संख्येच्या वर्गाच्या एक स्थानी 6 आहे हे आपल्याला पाहिजे. बघा 6 कुठं आहे? इथं एक आहे आणि आणि इथं एक आहे. बघा म्हणजे 4 या संख्येच्या एक स्थानी 6 आहे आणि 6 या संख्येच्या एक स्थानी 6 आहे. मग इथं पहिल्या गटाचं काम झालं आपलं. फक्त एक स्थान शोधायचे आपल्याला, ठेवलेलं आहे. मग हा दुसरा गट 54. मग 54 मधून कोणती वर्ग संख्या वजा होईल, त्या 54च्या जवळची वर्ग संख्या कोणती ती पाहिजे. मग पहा बरं, 54च्या जवळची वर्ग संख्या कोणती? 49 आणि 64 मोठे आहे. लहान कोण आहे? 49. काय बाजूला काय करत नाही, म्हणजे की 49 पूर्ण वर्ग आहे 7. बस याचं उत्तर 74 किंवा 76. मग 74 किंवा 76 पैकी कोणतं उत्तर नक्की, यासाठी आपल्याला हा 7 आणि 7च्या पुढचा अंक 8 यांचा गुणाकार करावा लागेल. 7 8 56. मग 56 पेक्षा ही 54 कशी आहे हे बघायचं. 56 पेक्षा 54 लहान आहे, म्हणून इथलं उत्तर लहान, याचं उत्तर 74. 5476 चे वर्गमूळ 74 हे येतं. आणि हे जर अंक जर इथला मोठा असेल तर उत्तर आपलं मोठे. ओके.